नमस्कार, मी वर्षा. यशाचा कानमंत्र या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये जे पाहुणे आले आहेत त्यांचं नाव आहे श्री दिलीप यादव. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. एखादा सर्वसामान्य माणसानं उद्योग उभारण्याचं ठरवलं आणि प्रचंड मेहनत घेतली तर तो माणूस देखील स्वतःचे उद्योग उभारू शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री दिलीप यादव सर. यादव यांनी 2006 मध्ये ट्युलिप हॉलिडेची स्थापना केली आहे. पर्यटन क्षेत्रातला त्यांना प्रदीर्घ असा अनुभव देखील आहे. 1992 सालापासून ते पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर 125 वेळेस त्यांनी युरोपला भेटही दिली आहे. जगभरातले 45 देश ते फिरल्याचं देखील कळत आहे. आजवर 75,000पेक्षा जास्त पर्यटकांना त्यांनी भारतात आणलं आणि भारताबाहेर फिरायला देखील नेलं आहे. पुढारी लोकमत आदर्श प्रतिष्ठान यासारख्या संस्थांनी त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्या या कार्याला गौरवलं देखील आहे. लवकरच पुन्हा एकदा त्यांचा युरोप दौरा हा सुरू होतोय. याच संदर्भात आपण आज त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर, सुरुवातीचाच अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि अर्थातच सगळ्या प्रेक्षकांना पडलेला हा प्रश्न आहे तो म्हणजे ट्युलिप हॉलिडे नेमकं कधी सुरू झालं? नमस्कार. ट्युलिप हॉलिडेज ही संस्था आपण 2006 साली सुरू केली आणि अतिशय चांगल्या प्रतिसाद आपल्या सुरुवातीपासून पर्यटकांचा मिळाला आणि या माध्यमातून आज आपण जगभर पर्यटन करतो आहोत. म्हणजे भारतात काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि युरोपपासून ते अमेरिकेपर्यंत ह्या सगळ्याच परदेशामधल्या सहल पर्यटन स्थळांना आपण भेट देत आहोत. 2006 सालीपासून सुरू झालेला प्रवास हा आजपर्यंत सुरू आहे. निश्चितच. सर, कोणकोणत्या टूर्स ट्युलिप हॉलिडेजच्या माध्यमातून आपण करत असता? मेनली भारतातल्या तर आपण सगळ्याच वर्ष आपण सहली आयोजित करतो, पण तशा परदेशात आपलं मेन सेक्टर जे आहे किंवा माझं आवडतं सेक्टर जे आहे ते युरोप, त्याच्यानंतर अमेरिका आहे, सिंगापूर, थायलंड, मलेशिया आहे, दुबई आहे, अझरबैजान नावाचं देश आपण सुरू केलं आहे. जपानचा सुंदर सीझन आपण चेरी ब्लॉसमचा यावर्षी गेल्या वर्षापासून सुरू केला, त्यालाही पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याशिवाय मग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ही टूर आपली आहे, स्कॅन्डिनेव्हिया टूर आहे. त्याच्यानंतर दुबई ही टूर आपली अतिशय पॉप्युलर टूर आहे जी आता जानेवारीपासून कंटिन्युअसली आपली सुरूच आहे. शिवाय भारतामध्ये आपण सगळ्या जसं मगाशी म्हटलं काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सीझन वाईज, हवामान वाईज आणि वेदर वाईज आपण या सहली आयोजित करत असतो. निश्चितच सर, तुम्ही आत्ता म्हटलात की युरोपवर तुमचं जरा जास्तच प्रेम आहे, तर मग युरोप टूरविषयी थोडक्यात आम्हाला माहिती ऐकायला आवडेल. खरं तर ना, युरोप हा अतिशय माझ्या प्रेमाचा आणि अतिशय आवडता विषय आहे. मला स्वतःला युरोपचं प्रचंड अट्रॅक्शन जाण्याच्या आधी होतं. खूप वाचलं होतं, चित्रपटातून पाहिलं होतं, त्यामुळे प्रत्यक्ष त्या भूमीवरती जावं आणि ते बघावं हे जेव्हा मी केलं त्यानंतर मी त्याच्या प्रेमात पडलो. आणि आजपर्यंत जवळजवळ 125च्या जास्त टूर्स आपण कंडक्ट करत असताना युरोप जे आहे त्यातलं नेमकं काय बघायला पाहिजे आणि काय बघू नये ह्या गोष्टी मला नेमक्या कळल्यात आणि त्या दृष्टीने आपण आपली आयटनरी डिझाईन करतो. संत रोमपासून ते लंडनपर्यंत किंवा लंडनपासून ते रोमपर्यंत अशी एक आयडियल आयटनरी आपण घेतो. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव असतो. समुद्रकिनारे आहेत, पॅलेस आहेत, चर्चेस आहेत, स्नो माउंटन्स आहेत, गंडोला आहे, रोपवे आहे, बोट राईड आहेत. त्यामुळे सगळ्यांचं एक अतिशय सुंदर मिश्रण म्हणजे आपली युरोपची सहल. युरोस्टारसारखी फास्टेस्ट ट्रेन जी लंडनपासून ती पॅरिसपर्यंत इंग्लिश चॅनलच्या खालून धावते ती आपण आवर्जून आपल्या सहलीमध्ये घेत असतो. आपण कुठे युरो टनेलचा उपयोग करत नाही, कुठे आपण क्रूजचा उपयोग करत नाही. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असलेली सहल म्हणजे आपली पॉप्युलर युरोपची टूर. सर, तुम्ही एवढं सांगितल्यानंतर अर्थातच आम्हाला कळत आहे की तुमची युरोपची टूर ही खूप विशेष अशी आहे. नेमकं काय वैशिष्ट्य आहे आपल्या या टूरचं? खरं तर युरोप म्हटलं की माझं स्वतःचं असं म्हणणं असतं की जो आपला मराठी पर्यटक आहे ना तो एकदाच त्या सहलीवरती जात असतो. आणि मी नेहमी सांगतो पर्यटकांना की युरोप तुमच्याकडे पैसे आहेत पण होत नाही, तुमच्या ते नशिबात लागतं. बऱ्याचदा असं होतं की शेवटच्या मुवमेंटपर्यंत विजा कॅन्सल होतो, मेडिकल इमर्जन्सी होती, पण त्यातून तुम्ही युरोपला जर गेलात ना तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी एकत्रित बघता याव्यात हा माझा अट्टाच असतो. त्यामुळे आपल्याकडे आपण ऑप्शनल आयदर ऑर अशा कन्सेप्ट आपण ठेवलेलेच नाही आहेत. युरोपला गेलात की कारण आता जाहिराती एवढ्या पेपरमध्ये मोठमोठ्या येत असतात की पर्यटक कन्फ्यूज होतो की अरे 1.25 लाखात युरोप, 1.5 लाखात युरोप. पण खरं तर युरोप जायचं म्हणजे तुम्हाला एक 17 ते 16 दिवस नक्कीच हवेत की ज्यात तुम्ही परिपूर्ण युरोप करू शकता, धावपळ न करता युरोप करू शकता आणि सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. आणि आपल्या सहलीचं वैशिष्ट्य असं की आपली ही ऑल इन्क्लुझिव्ह टूर असते. एकदा पर्यटकाने मुंबईमध्ये सहलीचे पैसे भरले की परत येईपर्यंत तो फक्त आनंदाचा धनी असतो. त्याने फक्त टूर आणि टूर एन्जॉय करायची, त्यात त्यांना सगळं मिळतं.
मग त्यांना बर्फ मिळतो, त्यांना माउंटन्स मिळतात, त्यांना रोपवे मिळते, बोट राईड मिळते, युरोस्टार मिळते, सगळं काही ते सहलीमध्ये अंतर्भूत असल्यामुळे आपली सहल ही मोस्ट पॉप्युलर आहे. त्यामुळे पर्यटक आपल्याकडे वारंवार तर येतच असतो, शिवाय तो इतर पर्यटकांना देखील टुलिपबद्दल सांगत असतो आणि त्याच्यामुळे देखील आपल्याकडे पर्यटकांची संख्या किंवा ओढा जास्त आहे. निश्चितच खूपच छान आणि सुंदर म्हणावी लागेल ही टूर. खरं तर सरांसोबत अनेक पर्यटकांनी हा प्रवास केला आहे, त्यांचं नेमकं काय मत आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील आपण पाहूयात. नमस्कार, मी कमलाकर बोरसे, ही माझी मिसेस वर्षा बोरसे. आम्ही टुलिप हॉलिडेजचे गेले 12 वर्ष रेग्युलर ग्राहक आहोत. टुलिप हॉलिडेतर्फे टूरचं उत्तम प्रकारे संचलन केलं जातं. सर्व ठिकाणं व्यवस्थित दाखवली जातात. प्रत्येकाला कोणाला काय हवं नको हे दिलीप यादव आणि त्यांचा मुलगा यश हे जातीने लक्ष घालत असतात. कोणाला कुठे काही त्रास होणार नाही याची काळजी घेतली ते. संपूर्ण ठिकाणी स्थल दर्शन हे अतिशय नीटनेटकेपणाने अरेंज केलं जातं आणि दाखवलं जातं. याबद्दल काहीच शंका नाही. आम्ही त्यांच्याबरोबर युरोप टूर केलेली आहे, त्याच्यानंतर श्रीलंका मालदीव्स केलेले आहेत, व्हिएतनाम कंबोडिया केलेले आहेत, भारतातल्या पण टूर केलेले आहेत. त्यांचे अरेंजमेंट फार चांगली असते. अमो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, नमस्कार. गुड मॉर्निंग. ही टूर मस्त आहे, अप्रतिम आहे. आणि दिलीप सरांच्या नियोजनामुळे आयोजनामुळे ही ट्रिप सुंदर झाली आहे. त्यांचं प्लॅनिंग परफेक्ट आहे आणि सगळ्या जागा छान भरपूर वेळ आम्हाला मिळतोय, त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. ही टूर समाधानी अशी होते, आहोत. आमचीही काळजी घेते आणि बाकीच्यांचीही घेते, त्यामुळे एकदम सक्सेसफुल वाव टूर आहे ही आमची. येस, Wow, आणि thank you so त्याचं much, पूर्ण Tulip. क्रेडिट दिलीप सर, त्यांची टीम आणि ट्युलिप ट्रॅव्हल्सला आहे. हिप हिप हुरे, हिप हिप हुरे. तर आपण पाहिलंच किती चांगल्या अशा प्रतिक्रिया हे सगळे पर्यटक देत आहेत. सर, आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही स्वतः युरोप टूरला जात असता, नेमकं कारण काय याचं? कसं आहे ना की माझं एक नेहमीच म्हणणं असतं की पर्यटक सहलीवरती गेला की आम्ही ऑन रोड असतो, प्रचंड अडचणी असतात, इमर्जन्सी असतात. त्यावेळी स्वतः जर मी तिथे असेन तर मला त्याच्यावरती काही ना काही उपाययोजना करता येऊ शकतात. त्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नसते, मला माझ्या ऑफिसशी बोलायची गरज नसते. आणि युरोप म्हटलं काय किंवा कुठलीही सहल भारतातली देखील म्हटली काय की तुम्हाला ऑन रोड म्हटल्यानंतर काही ना काही अडचणी येत असतात. पर्यटकांच्या त्या अडचणींचं निवारण आपण ऑन टूर करू शकलो तर त्यात मजा असते. पर्यटकांनी आल्यानंतर आपल्याकडे तक्रार करणं आणि मग त्याच्यावरती आपण पुढच्या वेळी आम्ही बघू, हा आमचा ॲटिट्यूड कधीच नसतो. म्हणजे एखादं साईट सीइंग रद्द होणं किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला काहीतरी ॲडिशनल बघायला मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा टूरवरती करायला मिळतात ना, तर मी मालक असल्यामुळे, मी त्या ठिकाणी संस्थापक असल्यामुळे आणि मी सहसंचालक असल्यामुळे त्या ठिकाणी मी पर्सनली डिसिजन घेऊ शकतो आणि पर्यटकांना ते एक खूप भावतं. एक तर ऑन द स्पॉट डिसिजन्सचा आनंद त्यांना मिळतो, लोकांच्या कुठल्याही गोष्टींची गैरसोय होत नाही आणि मग त्यात हॉटेल निवडी असतील, बस असेल, फूड असेल, ह्या सगळ्यांमध्ये माझं थोडंसं काटेकोरपणे बघणं असतं आणि त्यामुळे मी पर्सनली जाणं जास्त पसंत करतो. माझ्याबरोबर माझा मुलगा यश आहे, माझा कलिग संतोष वगैरे आहे, ही पण मंडळी असतात. त्यामुळे आम्ही बाहेरून टूर लीडर हायर करून त्यांच्यामार्फत टूर करण्यापेक्षा आम्हीच टूर कंडक्ट करू शकू याकडे माझा जास्त कल असतो की जेणेकरून डिसिजन मेकर तुमच्याबरोबर असतो आणि ते लोकांना खूप भावतं. आणि लोक पर्सनली म्हणून आमच्याकडे 6-6 महिने आधी लोकांचं बुकिंग सहल एकदा अनाऊन्स झाली की आता आमची एप्रिलची सहल संपूर्णपर्यंत फुल झालेली आहे. त्यामुळे लवकर भरते, लोकांचा ओढा आपल्याकडे कायम राहतो आणि आमच्याकडे पर्यटक एकदा आला की तो आमचा होऊन जातो. आता काही पर्यटकांची आपण दाखवलं क्लिप्स, हे काही पर्यटक होते, पण असा मॅक्झिमम पर्यटक जे आहेत त्यांचा याच प्रकारचा आपल्याकडे असणारा अभिप्राय असतो किंवा आल्यानंतर लोकांचा तोच अभिप्राय असतो, तोच आनंद त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे पर्सनली टूरवरती मी आजही जातो आणि आजही मला ते आवडतं. सर, युरोप म्हटलं की अनेक देश आले त्यामध्ये, मग आपण नेमके कोणकोणते देश त्यामध्ये कव्हर करत असतो टूर दरम्यान? युरोप सगळाच खूप सुंदर आहे, अप्रतिम युरोपच आहे. अगदीच. पण साधारणतः लंडनपासून रोमपर्यंत तुम्ही जेव्हा फिरता ना, तर तो एक युरोपचा गाभा आहे. म्हणजे लंडन, पॅरिस, बेल्जियम, हॉलंड म्हणजे नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, त्याच्यामध्ये येणारी एक लिचेनस्टाईन नावाची कंट्री आणि इटली, हे तुम्ही सगळं पाहिलंत ना की मग बाकीच्या गोष्टी चांगल्या असल्या तरी ह्या गोष्टी बघितल्यानंतर त्या गोष्टीमुळे तुम्ही युरोप बघता. त्यामुळे आपल्या टूरमध्ये आपण सांगता 9 देश कव्हर करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑल इन्क्लुझिव्ह साईट सीइंग सकट पर्यटकांना दाखवतो.
अरे वा, खूप छान आहे. सर, तुम्ही सांगितलं युरोपवरती तुमचं एक विशेष प्रेम आहे. युरोपचं वातावरण अतिशय रमणीय असतं, त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगाल? साधारणतः आपण ते वातावरण बघूनच सहली आयोजित करतो. एप्रिल पासून ते साधारणतः जून पर्यंतचा जो कालखंड असतो तो भारतीय पर्यटकांसाठी खूप चांगला. आणि शक्यतो मी पर्यटकांना नेहमी सांगतो की जाणार असाल तर एप्रिल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात जा, कारण त्या ठिकाणी एक अतिशय सुंदर गोष्ट असते ती म्हणजे ट्युलिप गार्डन, ज्याच्यावरून आपण आपल्या संस्थेचं नाव ठेवलं आहे. तर ते ट्युलिप गार्डन 10 मे पर्यंत ओपन असतं. म्हणजे तुम्हाला एप्रिलला जर तुम्ही गेलात तर ताटवेच्या ताटवे ट्युलिप गार्डनच्या बघायला मिळतात. म्हणजे एकाच फुलाचे एवढे रंग तुम्हाला जगात कुठे पाहायला मिळत नाहीत. आता भारतात काही प्रमाणात ते सुरू झालं आहे, पण ते मूळ तिकडनं आणलेली ही फ्लॉवर्स आहेत. पण ट्युलिप गार्डनसाठी मी हा बेस्ट सीझन जो आहे तो एप्रिल आणि मे फर्स्ट वीक असं मी सांगतो. त्यानंतर जर वेळ नसेल तर तुम्ही जून जुलै पण जाऊ शकता. शक्यतो विंटरमध्ये मात्र एक वेगळा युरोप तुम्हाला बघायला मिळतो. पण त्या बेस्ट सीझन जर तुम्ही म्हणाल भारतीय पर्यटकांसाठी तर सांगतो एप्रिलपासून ते जूनपर्यंत जा. सर, युरोप टूरमध्ये आपण एवढे सारे देश कव्हर करत असतो, मग ही टूर नेमकी किती दिवसांची असते? किती दिवस चालते आपली ही टूर? साधारणतः युरोप म्हटलं की लोकांना वाटतं की धावपळ, दगदग, टेन्शन्स, सिनियर सिटीजन वाटतं की एवढे दिवस जमतील का. पण साधारणतः एक 16 ते 17 दिवस वर्ष आपण जर सहल म्हटली ना तर ती आयडियल होते. एकतर काय, तुम्ही रोज काही ना काही नवीन बघता, रोज किंवा 1-2 दिवसांनी आपण देश बदलतो. त्यामुळे प्रत्येक देशाची रचना काय, घरांची रचना काय, माउंटन्स काय, नद्या, हे सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे साधारणतः 16 ते 17 दिवसाचा कालखंड जो आहे हा कंटाळवाणा होत नाही, मोनोटोनस होतो. तुम्ही रिपीटेडली त्या गोष्टी बघत नाही. आणि आपण पण सहलीत बघितले की रोज तुम्हाला चर्चेस दाखवणं असं नाही आहे किंवा रोज तुम्हाला बर्फातच घेऊन जाणं असं नाही आहे. तर प्रत्येक देशात गेल्यानंतर त्यातले जे काही ग्लिम्सेस आहेत, जे हायलाइटेड पॉईंट आहेत, ते तुम्ही नक्की बघायला हवेत. तर तुम्ही रोज नवनवीन आकर्षण बघत जाता आणि 16 ते 17 दिवसांमध्ये तुमचं सगळं व्यवस्थित बघून होतं. सर, युरोपला जायला सीझन कोणता चांगला? कोणत्या सीझनमध्ये आपण युरोपला टूरसाठी जाणं सगळ्या पर्यटकांना घेऊन जाता? कोणता सीझन हा पूरक म्हणावा आपल्या टूरसाठी? कसं आहे, पर्यटकांच्या आवडीवरती तो असतो. पण मी जसं आत्ताच मगाशी म्हटलं तुम्हाला की एप्रिल ते जून हा सगळ्यात पूरक सीझन. एकतर हवामानात आल्हाददायक वातावरण त्या ठिकाणी असतं. स्नो पडून गेल्यानंतर थंडीचं प्रमाण तसं बेरेबल असतं, ज्यासाठी पर्यटक घाबरतात. त्यामुळे थंडी बेरेबल असती आणि सगळे मॉन्युमेंट्स हे ओपन असतात. त्यामुळे सांगते एप्रिल ते जून हा कालखंड हा आदर्श कालखंड आहे असं मला म्हणायला लागेल. सांगते विंटरला गेला तर तुम्हाला ती एक वेगळी मजा बघायला मिळते. बरेचसे मॉन्युमेंट बंद असणं वगैरे त्या गोष्टी होतात. पण सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतील तर एप्रिल किंवा मे फर्स्ट वीक हा अतिशय उत्कृष्ट सीझन आणि मग जूनपर्यंत देखील तुम्ही जाऊ शकता. सर, खरं तर आमचे महाराष्ट्रभरात सगळे प्रेक्षक आहेत, तुम्ही ही सेवा महाराष्ट्रात पण देता का? येस, आपल्याकडे आज हजारो पर्यटकांचा आपल्याकडे डाटा आहे आणि त्यात महाराष्ट्रात ठिकठिकाणी पर्यटक आपल्याकडे येत असतात. पूर्वी पर्सनली येत होते, पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे. ऑनलाईन सेवा असल्यामुळे पर्यटक जस्ट ब्रोशर आपलं मागवतात. आमचं ब्रोशर ही एक आयडियल संकल्पना आहे. म्हणजे बऱ्याचशा संस्थांनी ते बंद केलं आहे, पण आम्ही ती आवर्जून करतो. ट्युलिपचं ब्रोशर म्हणजे एक लोकांना एक अतिशय सुंदर एक माहितीपूर्ण अशा प्रकारचं हे ब्रोशर असतं. हे लोक मागवून घेतात. ह्याच्या सगळ्या सहली असतात, भारतातल्या परदेशातल्या सगळ्या सहली असतात. त्या लोकांना एक ठीक आहे, आता इंटरनेट आणि जमाना आहे, पण लोकांना काहीतरी पब्लिश झालेलं एक साहित्य हातामध्ये हवं असतं की ज्यात ते सगळ्या सहली बघू शकतात. त्यामुळे ह्या ब्रोशरच्या माध्यमातून आपण लोकांकडे पोहोचतो. आपल्या सहलीच्या माध्यमातून, बाकी व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचतो आणि पर्यटक ऑनलाईन देखील आपल्याकडे बुकिंग करत असतात. आपल्याकडे एक पर्यटक 20-20 वेळा त्यांनी ट्रॅव्हल केले. त्यामुळे बरेचसे पर्यटक ऑफिसला येत पण नाहीत, सहल विचारतात, पैसे ट्रान्सफर करतात, एअरपोर्टला भेटतात. इतक्या लोकांचा प्रचंड विश्वास ट्युलिपवरती आहे. अरे वा. सर, युरोप व्यतिरिक्त आपण आणखीही टूर करत असता हे माहिती आहे, मग त्या टूर्सबद्दल थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना. युरोप नंतर अमेरिका आपली टूर्स आहे. आपण मे एंडला आपण अमेरिका करतोय, त्याला देखील पर्यटकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. विजाचे काही इश्यूज आहेत, पण ज्यांच्याकडे ऑलरेडी विजा होते त्यांनी बुकिंग केलं आहे. बऱ्याचशा मंडळींनी अपॉइंटमेंट देखील घेतल्यात. तर अमेरिका ही एक लोकांच्या दृष्टिकोनातून एक अट्रॅक्शन असतंच. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे निसर्ग संपन्न असा देश, तो देखील आपण आपल्या सहलीमध्ये घेतोय. जसं म्हटलं तर जानेवारीपासून ते मार्चपर्यंत आपल्याकडे दुबई फेस्टिवलसाठी बरेचसे पर्यटक येतात. त्या दुबई फेस्टिवलच्या सहली आहेत. आताच मी सिंगापूर, थायलंड, मलेशिया नवीन वर्षासाठी सहल कंडक्ट करून आलो. ती टूर आपली आहे. मगाशी मला म्हटलं मी की अझरबैजान, बाकू हे एक नव्याने उगम पावणारं असं डेस्टिनेशन आपलं आहे. जपानचा चेरी ब्लॉसमचा सीझन हा खूप महत्त्वाचा, जो 1 एप्रिलला आपण ती सहल आपण कंडक्ट करतो. त्यात मेमध्ये आपण स्कॉटलंड, लंडनपासून असणारा अतिशय निसर्ग संपन्न असा भाग तो आपल्या सहलीमध्ये आपण अंतर्भूत केलेला आहे. स्कॅन्डिनेव्हियाची आपली सहल सांगतो ऑगस्टमध्ये आपण करतो आणि त्याच्याबरोबर मग भारतातल्या सगळ्या काश्मीरपासून ते सिमला मनाली आहे, ह्या सगळ्या सहली आपण करतोच आहोत. थँक्यू. निश्चितच. सर, एक प्रश्न आहे तो म्हणजे ट्युलिप टूर्स
हे नाव नेमकं कसं काय तुम्हाला सुचलं आणि याची सुरुवात कुठून झाली, कल्पना कशी आली तुमच्या डोक्यामध्ये? खरं तर ना जेव्हा ही संस्था आम्ही 2006ला सुरू केली, त्या माझ्या मित्र नरेश कोसे आहेत नाही आहे, संतोष वगळ, आम्ही सगळे विचार करत होतो की असं काहीतरी जे नाव पाहिजे जे लोकांच्या स्मरणात राहील, लोकांना ते व्यवस्थित उच्चारता येईल आणि त्याच अनुषंगाने त्याचा लोगो देखील आम्हाला मिळेल. तर असं करता करता खूप नावं आमच्या डोक्यामध्ये होती. तर आम्ही मग आठवलं की अरे ट्युलिप हे फूल जे आहे हे जगभरात आणि स्पेशली युरोपमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. तर ते नाव आम्ही घेतलं आणि त्याच्यामुळे आयडियली आम्हाला तो लोगो देखील ट्युलिपचं फूल जे आहे ते आमच्या संस्थेचा लोगो तयार झाला आणि भारतात किंवा भारताच्या बाहेर जेव्हा आपण असतो ना तेव्हा ते उच्चारता देखील येतं. त्यामुळे लोकांना ते अतिशय नाव भावलं आणि ट्युलिप नाव जे 2006 पासून आपल्या संस्थेबरोबर जोडलं गेलं ते कायमचं. सर, तुम्ही युरोप टूर्सबद्दल सगळी माहिती दिलीत. युरोपमध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे विंटरमध्ये जाणं खूप चांगलं आहे. मात्र तुम्ही पावसाळ्यामध्ये कोणत्या सहली ऑर्गनाईज करत असता का, आणि जर का करत असाल तर मग त्या कोणत्या देशांमध्ये असतात? मी मगाशी म्हटलं तसं की आयडियल सीझन तर एप्रिल मे झालाच, पण साधारणतः पावसाळा जेव्हा भारतामध्ये असतो तर युरोपचं वातावरण चांगलं असतं. आपण साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत सहली कंडक्ट करत असतो. शिवाय भारतामध्ये म्हणशील तर चारधामसारखं डेस्टिनेशन आपण तेव्हा आपण कंडक्ट करतो की त्यावेळी पटल ओपन होतं आणि चारधाम बघता येतं, तर तो भाग आपण त्यावेळी कंडक्ट करतो. बाकी परदेशामध्ये सिंगापूर, थायलंड, मलेशिया वर्षभर चालणारी सहली आहेत. ऑफकोर्स एप्रिल मे जूनसारखा उकाडा असेल तर आपण दुबईसारख्या सहली नाही करत, पण स्कॅन्डिनेव्हिया आहे ती सहल आपण करतो. लंडन, स्कॉटलंड ही टूर आपण सांगता. जेव्हा भारतात पाऊस असतो तेव्हा आपल्याला परदेशात जाणं ह्या एक आयडियली ह्या डेस्टिनेशनला व्हिजिट करणं खूप चांगलं असतं. इव्हन साऊथ आफ्रिका ऑल्सो आपण त्या कालखंडामध्ये आपण कंडक्ट करत असतो. निश्चितच सर, यानंतरचा प्रश्न आहे परदेशातील सगळ्या पाहुण्यांसाठी, कारण आपण आपल्या भारतातले अनेक लोक तुम्ही बाहेर घेऊन जाता टूरसाठी, मात्र इतर टुरिस्ट आहेत का जे आपल्या भारतात येतात आपल्या टूर्सद्वारे? आमच्याकडे इस्रायलवरून खूप पर्यटक आपल्याकडे येतात. इस्रायल एक सानबार नावाची एक संस्था आहे, त्यांचा आमच्याशी टायअप आहे. तर ते भारतात आणि इतर जगभरातल्या डेस्टिनेशनला सानबार आमच्यावर ट्रॅव्हल करतं. म्हणजे त्यात लंडन असलं काय किंवा दुबई त्यांचं डेस्टिनेशन खूप आवडतं जे त्यांच्यासाठी नव्याने खुलं झालं. सिंगापूर, थायलंड आहे ही टूर आपण करतो. त्यांच्या अमेरिकाची टूर आपण करतो. त्यामुळे ते पर्यटक आपल्याकडे इस्रायलवरून, जे खरं तर मूळचे ते भारतीय किंवा मराठीच होते, जे इस्रायलला जाऊन स्थायिक झाले. त्यानंतर आपले जे भारतीय पर्यटक जे आहेत किंवा भारतीय लोक जे आहेत जे परदेशात स्थायिक आहेत त्यांची मुलं भारतामध्ये किंवा नातेवाईक भारतामध्ये आहेत, ते त्यांना सजेस्ट करतात ट्युलिपबद्दल. आणि मग ते तिकडनं आम्हाला समजा युरोपची सहल आहे तर ते लंडनला डायरेक्ट जॉईन होतात, रोमवरून ते आपापल्या मायदेशी परत जातात. तर परदेशातून देखील पर्यटक डायरेक्टली जॉईन आपल्याला होत असतो. काही वेळा तर ते भारतात फिरायला आले किंवा नातेवाईकांकडे आले की मधल्या काही गॅप असेल तर पटकन एखादी ट्युलिपची टूर हे ते करून घेतात. मग ती परदेशात असेल किंवा भारतामध्ये असेल. तर असा परदेशी पर्यटक देखील, जो आता परदेशी झालाय पण तो पर्यटक देखील फिरत असतो आपल्याबरोबर. सर, आपण ट्युलिप टूरद्वारे इस्रायलमध्ये पण नेतो का पर्यटकांना? इस्रायलमध्ये आम्ही अजून घेऊन नाही गेलो, कारण सध्या तिकडची वॉरची परिस्थिती बघता सध्या तरी आम्ही घेऊन गेलो नाही. पण लवकरच आम्ही इस्रायल, जॉर्डन अशा एक सहल आमची घेऊन जातो. त्यासाठी आमचे स्थानिक जी सानबारची संस्था आहे ती खूप स्ट्रॉंगली त्या ठिकाणी आमच्यासाठी काम करते. खरं तर या वॉरच्या आधी सुरू पण झालं होतं तयारी त्याची, पण त्याला थोडीशी खीळ बसली वॉरमुळे. पण हे युद्ध संपलं की आम्ही युद्ध पातळीवरती तिकडे जाणार आहोत. सर, यानंतर आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? तुम्ही पर्यटकांसाठी सगळे या टूर्स ऑर्गनाईज करत असतात, काय सगळ्या प्रेक्षकांना मेसेज द्या? मी पर्यटकांना प्रामाणिकपणे एकच सांगेन की कोणत्याही संस्थेबरोबर तुम्ही जा, सगळ्या संस्था ह्या प्रामाणिकपणे काम करत असतात. पण आपण जेव्हा एखादी सहल निवडतो तेव्हा ती व्यवस्थित बघून घ्या. केवळ टी व्हीवरच्या जाहिराती आणि पेपरच्या जाहिरातीला बोलू नका. तर एखाद्या संस्थेने टूर कॉस्ट दिलेली आहे तर फक्त सहल खर्च बघून तुम्ही टूर निवडू नका. तर त्या सहलीमध्ये काय अंतर्भूत आहे ते बघून मग आपण सहल निवडणार. तर बऱ्याचदा असं होतं की आमचेच पर्यटक आम्हाला सहलीवरती भेटतात आणि त्यांना कळतं की अरे अमुक एक गोष्ट आपण पाहिलेली नाही आहे, अमुक एक गोष्ट आपल्या सहलीत नाही आहे, आपण केवळ कॉस्ट होती कमी म्हणून ह्या वेगळ्या संस्थेबरोबर गेलो, पण आता कळतं की अरे ह्या गोष्टींसाठी आम्हाला वेगळे पैसे भरावे लागतात किंवा ही गोष्ट आपल्या सहलीत अंतर्भूतच नाही आहे. मग गेल्यानंतर निराशा होते. त्यामुळे ती निराशा टाळण्यासाठी जाताना तुम्ही 4 संस्थांच्या सहली ज्या आहेत समोर ठेवा, कम्पेअर करा आणि मग जाणीवपूर्वक आपण बुकिंग करा. कारण युरोपसारख्या ठिकाणी जाताना तुम्ही तुमच्या आयुष्यभराची पुंजी कामी लावत असता, ती सार्थकी लागावी हा आमचा प्रामाणिक हेतू असतो. त्यामुळे कुठल्याही संस्थेबरोबर जात असताना त्या आयटनरीमध्ये काय आहे हे व्यवस्थित बघून घ्या आणि मगच त्या सहलीसाठी आपण बुक करा.
आणि मग तुम्ही काय होता की तुम्हाला माहिती असतं की ही सहलीत मी एवढे पैसे भरलेत आणि ह्या गोष्टी मला मिळणार आहेत, मग तुम्ही आनंदाचे धनी असतात, मग तुम्हाला कुठे निराशा येत नाही. पण मग तिथे गेल्यानंतर जेव्हा कळतं की केवळ मी पैशासाठी म्हणून वेगळ्या संस्थेबरोबर गेलो किंवा ही सहल निवडली आणि मग ती गडबड होऊन जाते. तर प्लीज माझी सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे, जात असताना व्यवस्थित त्या सहलीमध्ये काय काय अंतर्भूत गोष्टी आहेत, विजाची कॉस्ट आहे का, युरोस्टार आहे का, टिप्स इन्क्लूड आहेत का, तुमच्या सोबत कोण येणार आहे, तो नौका आहे की किती त्याचा एक्सपिरियन्स आहे त्या क्षेत्रातला, हे सगळं बघून ती सहल निवडा की जेणेकरून तुमची सहल जी आहे ती अविस्मरणीय होईल. सर, तुम्ही 45हून अधिक देशांमध्ये फिरला आहात. या सगळ्या टूर दरम्यान एखादा किस्सा आहे का जो आठवणीत राहिलेला आहे? प्रचंड किस्से या सहलीमध्ये आपल्याकडे घडत असतात. प्रत्येक सहली आपल्यासाठी नाविन्यपूर्णच असते, पण खूप चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडत असतात. मी मागेच सांगितलं होतं की इमर्जन्सी ही आमच्यासाठी 5वीलाच पुजलेली असते, त्यामुळे प्रत्येक वेळी आम्हाला अलर्ट हे राहावंच लागतं. कुठे पूर आला, कुठे भूकंप आला, कुठे फ्लाईट कॅन्सल झालं, त्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावंच लागत असतं. मागच्या वर्षी मी युरोप सहलीवरती असताना व्हेनिसला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि व्हेनिसची ती प्रॉपर पॉप्युलर जी गंडोला राईड होती तीच बंद झाली. सगळ्या कंपन्यांचे पर्यटक जे आहेत ते आले आणि परत गेले, पण मला ते वाटत होतं की नाही, माझ्या पर्यटकांनी व्हेनिस आतून पाहायलाच पाहिजे. मी त्या ठिकाणी गंडोलाचा नाद सोडला आणि त्या ठिकाणी मस्त मोटर बोट्स होत्या, त्या रिक्वेस्ट केली, ज्यादा पैसे भरले आणि माझ्या सगळ्या पर्यटकांना सांगते 45 to 50 मिनिट्स संपूर्ण व्हेनिस त्या मोटर बोटच्या माध्यमातून फिरून घेऊन आलो. त्यामुळे झालं काय, माझा पर्यटक व्हेनिस बघू शकला. आणि मी मगाशी जी तुम्ही मला विचारली स्वतः का असतो, तर मी स्वतः असल्यामुळे तो डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकलो. पैसे वगैरेचे नंतरची गोष्ट आहे, पण त्या ठिकाणी पर्यटकांना तो आनंद मिळेल, कारण ते बघायला पर्यटक पुन्हा व्हेनिसला जाणार नव्हते. त्यामुळे अशा खूप गोष्टी असतात की आपल्याला त्या ठिकाणी स्वतःहून करता येतात. त्यामुळे असे खूप किस्से आहेत आणि खूप गोष्टी आहेत आणि खूप आठवणी आहेत की बरेचसे पर्यटक असे होते की केवळ युरोप बघायचं आहे. म्हणजे एक पर्यटक असे होते, अगदी इमोशनल ती गोष्ट आहे की आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या फॅमिलीचा मला फोन आला की अशी सहल झाल्यानंतर 2 महिन्यात बाबा आमचे गेले, पण त्यांना एक आनंद होता की त्यांच्या आयुष्यातलं एकच संकल्पना होती की मला युरोप बघायचं आहे आणि तुझ्यामुळे ते शक्य झालं. त्यामुळे ही इज व्हेरी हॅपी आणि आम्ही खूप आनंदी आहोत की बाबांची ती शेवटची इच्छा आम्ही तुझ्या माध्यमातून पूर्ण करू शकलो. अशा खूप गोष्टी आहेत या 32 वर्षातल्या की ज्या आम्हाला प्रेरणा देतात आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. निश्चितच. खरं तर खूप छान आहे. सरांनी सगळी टूर्सबद्दल माहिती दिली आहे आणि युरोप टूरवरती सरांचं विशेष प्रेम आहे. खरं तर खूप छान असं सरांनी संपूर्ण विश्लेषण केलं आहे. सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. थँक्यू व्हेरी मच. आणि या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.